20 वर्षांपूर्वी पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची हत्या झाली होती। या प्रकरणाचा निकाल आज विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे। या खटल्यातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। या निकालावर आता ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणालेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातून पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। यानंतर न्यायालयाने दिलेल्या या निकालावर प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर यांनी सदर निकाल दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे। एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, 20 वर्षांपासून या खटल्यातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। न्यायालयाच्या निकालावर मी प्रतिक्रिया देणार नाही। यापुढे आम्ही उच्च न्यायालयात यासंबंधित दाद मागू, तिथे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। कलियुग आहे, कलियुगात वाईटाला अधिक बळ मिळते आणि चांगल्याला लवकर यश मिळत नाही, असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले। पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे, त्यामुळे आता पक्षांतराचा निर्णय बदलणार का, असा प्रश्न देखील यावेळी ओमराजे निंबाळकर यांना विचारण्यात आला। यावर ते म्हणाले, मी मतदारसंघात जाऊन सर्वांशी चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल। माझा अंतिम निर्णय झालेला नाही। या खटल्याचा आणि माझ्या त्या निर्णयाचा काहीही संबंध नव्हता। मला मतदारसंघातील लोकांची भावना जाणून घ्यायची आहे। न्यायालयाने दिलेल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। निंबाळकर हत्याकांडामध्ये 20 वर्षापासून हा खटला सीबीआय कोर्टात सुरू होता आणि या हत्याकांडामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासोबत एक सहकारी अशा 2 लोकांची हत्या झाली होती आणि खूपच हा गंभीर ही घटना होती। गंभीर हत्याकांड होतं आणि 20 वर्षापासून ही केस सुरू होती आणि त्यांच्या परिवारांना देखील आणि आम्हाला देखील सर्वांनाच एक असा विश्वास होता की या खटल्यामध्ये, या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल, परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे सीबीआयला निर्देश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल। अमित शहाकडे का बोलला का? अमित भाईंशी, गृहमंत्री महोदय अमित भाई शाह यांच्याशी आम्ही दोघंही बोललो, मीही बोललो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलले आणि या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त केलेली आहे। कारण हा फार गंभीर हत्याकांड, हा गाजलेला हत्याकांड आणि ही केस सीबीआय कोर्टात सुरू होती, परंतु दुर्दैवाने निकाल जो आहे, निकालामध्ये या आरोपींना सजा लागेल अशा प्रकारची खात्री सगळ्यांना होती, पण दुर्दैवाने निकालामध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सीबीआय हायकोर्टामध्ये अपील करते आहे।